नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आजचा व्हिडिओ आहे असा एका विषयावर जो महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत प्रेमींच्या हृदयात घर करून बसला आहे. विषय आहे पुसेगाव हिंदकेसरी मैदानातील बकासूर बैलावर झालेला विवाद. हा व्हिडिओ मी तुम्हाला इंस्टाग्रामवरच्या काही पोस्ट आणि कमेंटच्या आधारावर विश्लेषण करून सांगणार आहे. हा विवाद कसा सुरू झाला, फॅन्स का इतके संतापले आणि याच बैलगाडा शर्यतीच्या परंपरेवर काय परिणाम होऊ शकतो, हे सर्व मी सविस्तर सांगणार. जर तुम्ही बैलगाडा शर्यत प्रेमी असाल किंवा बकासूरचे फॅन असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि वर लाईक, कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, प्रथम बैलगाडा शर्यतीची थोडकी ओळख निर्माण करतो येतो. महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत ही एक प्राचीन परंपरा आहे. ग्रामीण भागातील शर्यत शेतकरी आणि बैलांच्या ताकदीचे प्रदर्शन असते. 2014 साली पशु क्रूरता कायद्यामुळे यावर बंदी घालण्यात आली, पण 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रात त्याला परवानगी दिली. त्यानंतर ही शर्यत पुन्हा जोरात सुरू झाली. पुसेगाव हे असे एक प्रसिद्ध मैदान आहे जिथे हिंदकेसरी किताबासाठी शर्यत होते आणि यात बकासूर हा एक बैल स्टार आहे. बकासूरने 12 वेळा हिंदकेसरी किताब पटकावला आहे आणि त्याला देव बकासूर म्हणून ओळखले जाते. त्याचे मालक मोहित शेठ तुमार आहेत आणि बकासूरची इतकी क्रेज आहे की त्याचे फॅन जगभरात आहेत. आता मुख्य विषयावर येऊया. मी विश्लेषण करत असलेल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये किंग बकासूर 6300 cc सुमित गुरव नाद शर्यतीचा कडा मालक अशा युजर पोस्ट आहेत. या पोस्टने 2 ते 4 दिवसापूर्वीच आहे. त्यात पुसेगाव मैदानाच्या बकासूरच्या गटाला पराभव झाल्यावर समालोचकाने अपमानजनक शब्द वापरल्याचा उल्लेख आहे. एका पोस्टमध्ये म्हटलं आहे, आमच्या देवाला नाव ठेवण्याचा जाहीर निषेध. दुसऱ्या पोस्टमध्ये समालोचकाने माफी मागावी, नाहीतर समालोचक नाहीतर काम चढावी लायकी तुझी. आणि कमेंट्समध्ये तर रोष करतो, ठीक आहे तुम्ही नाही, पण जो कोण समालोचक बोलत होता त्याचं नाव जाहीर करा, मग आम्ही कट्टर दशम हिंदकेसरी बकासूर प्रेमी बघून घेतोय. मित्रांनो, हे विश्लेषण करताना मी पाहिलं की हा विवाद केवळ एका शर्यतीच्या पराभवाचा नाही तर भावनिक आहे. बकासूरला फॅन्स देव म्हणतात कारण त्याला बैलगाड्या शर्यतीला नवीन उंची दिली. एका कमेंटमध्ये म्हटलं आहे, बकासूर हे दैवी स्वरूप आहे, त्यात काहीतरी खास आहे म्हणून तो मालाचा हिंदकेसरी पटकावण्यासाठी बैल आणि बैलगाडा मालक ताकदीने लावत असतात. तो बकासूरने तब्बल 12 वेळा पटकवला आहे. हा बैल केवळ एक प्राणी नाही तर महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा प्रतीक आहे. पुसेगाव मैदानात बकासूरच्या गटाला हार झाली आणि समालोचकांनी म्हटलं, आम्ही काय म्हशी पाळलीत का किंवा मारला बकासूर असं काहीतरी. हे शब्द फॅन्सने खटकले आणि ते बकासूरचा अपमान वाटला. आता फॅनची रिॲक्शन विश्लेषण करूया. इंस्टाग्रामच्या पोस्टमध्ये बहुतेक फॅन्स माफी मागणी करत आहेत. एका पोस्टमध्ये, सांग मला यूट्यूबरला एक विनंती आहे की जो कोणी व्यक्ती बकासूरबद्दल वाईट बोलला आहे त्यांनी माफी मागायला लावा आणि तो व्हिडिओ टाका. दुसऱ्या ठिकाणी, माफी मागायला लावा तोपर्यंत थांबायचं नाही, हे दाखवत की फॅन्स भावनिकरित्या जोडलेले आहेत. आणि काही कमेंटमध्ये धमकी वजा बोल आहेत. शांत बसू नका, पब्लिक जोवर त्याचा शोध लागत नाही तोवर शोधून काढा, अवकत नाही त्याची पाय धरल्याशिवाय सोडायचं नाही. ही अतिशयोक्ती वाटत असली तरी हे फॅनच्या निष्ठेचं प्रतीक आहे. पुढे काही फॅन्स पुढच्या वर्षी प्रतिकार करण्याची योजना आखत आहेत. एका पोस्टमध्ये, पुढच्या वर्षी 2 नाही तर 2000 झेंडे घेऊन जाऊन त्यांना पण कळेल बकासूरचे फॅन काय करू शकतात. ते येणाऱ्या 2026 मध्ये पुसेगाव हिंदकेसरी मैदानात कळेल. हे झेंडेमध्ये भगवे ध्वज जे बकासूरच्या सन्मानार्थ फडकवले जातात. दुसऱ्या पोस्टमध्ये, 200 नाही मामा 10,000 असतील, ज्याला काम करायचं आहे ते करा. हे दाखवतात की हे विवाद केवळ ऑनलाईन नाही तर ऑफलाईन देखील पसरू शकतो. फॅन्स कमिटीचा निषेध करत आहेत. पुसेगाव कमिटीचा जाहीर निषेध. मित्रांनो, हे विश्लेषण करताना मी पाहिलं की हा विवाद बैलगाडा शर्यतीच्या पारंपरिक मूल्यावर प्रश्न उपस्थित करतो. बैलगाडा शर्यती केवळ स्पर्धा नाही तर शेतकरी जीवनाचा भाग आहे. बकासूर सारखे बैल गावरान जातीचे असतात. या महाराष्ट्राच्या जैवविविधतेचे प्रतीक आहेत. 2025 मध्ये महाराष्ट्र स्थानिक निवडणुकीपूर्वी अशा शर्यतींना राजकीय रंगही येतो असं काही वेब स्त्रोत सांगतात. पण हा विवाद वैयक्तिक आहे. समालोचक कोण होता? पोस्टमध्ये म्हटलं आहे, माईक कोणाच्या हातात होता? तेथील व्हिडिओ असेल तर सोशल मीडियावर पाठवा. फॅन्सला पारदर्शकता हवी. आता हा विवादाचा बैलगाडा शर्यतीवर काय परिणाम होईल? एकीकडे हे फॅन्स एकजूट दाखवत बकासूरच्या फॅन्सनी यूट्यूबर्सना अनफॉलो करण्याची मोहीम सुरू केली. मित्रांनो, सगळ्या यूट्यूबवाल्याला अनफॉलो करा जे कोणी बकासूर फॅन असेल, कारण कोणी आपल्या देवासाठी पुढे आलं नाही. हे सोशल मीडियावर शक्तीचं उदाहरण आहे. दुसरीकडे हे समालोचकांनी बोलताना सावधगिरी बाळगायला हवी, कारण हे बैल देवासमान मानले असतात. एका कमेंटमध्ये, बकासूरला बोललेला नसून तो महादेवाच्या नंदीला बोलला आहे. पराभव नक्कीच मान्य आहे. स्वतः मोहित शेठ आणि बकासूरची टीम पराभव स्वीकार करून पुढील नियोजन करत असतात. पण बकासूर देवाबद्दल स्टेजवरून विनाकारण वाईट शब्द बोलून त्याचा अपमान करणाऱ्या त्या टोकार माणसुद्धा जाहीर निषेध. मित्रांनो, हे विश्लेषण करताना 2025च्या घटनेचा विचार केला. महाराष्ट्रात बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू झाल्या
आणि पुसेगावसारखी मैदान प्रसिद्ध आहेत. पण अशा विवादामुळे स्पोर्टची प्रतिमा खराब होऊ शकते. फॅन्सने शांततेत मागणी करावी आणि कमिटीने पारदर्शकता दाखवावी. शेवटी बकासूर हा एक बैल आहे, तर भावना आहे. फॅन्स म्हणतात एक हार से कोई फकीर नहीं बनता और एक हार से कोई सिकंदर. बाब होत आहे. पुढच्या वर्षी बकासूर परत येईल आणि विवाद एक धडा करेल. मला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.